नगरसेवक हे खूप महत्वाचं पद आहे. नगरसेवक हा माणूस दिसतो रोज आणि दिसलाच पाहिजे. जर वोटच नाही केलं आणि जर चुकीचा कॅन्डिडेट निवडून आला तर तो एरिया 5 वर्ष मागे जातो. जे मेट्रोच्या बाबतीत झालं आरेमध्ये, व्हेरी स्मॉल पीस ऑफ लँड ते कारशेड म्हणून दिलं होतं, पण असं सांगितलं की परत एक ओरडा ऐकायला मिळते की कसं मुंबईतली झाडं तोडून चंद्रपुरात कुठेतरी 800 किलोमीटर लांब ती झाडं लावली जाणार आहेत. याच्या आधी तुम्ही ठाकरे साहेबांसोबत काम करायचं आणि आता शिंदे साहेबांसोबत काम करता, तर दोघांच्या कामातला काय फरक तुम्हाला जाणवतो आणि काय पद्धतीनं तुम्हाला तो आपलासा वाटतो? मुंबईची हेल्थकेअर सिस्टीम आता कशी वाटते तुम्हाला आणि हेल्थकेअर सिस्टीम समोरचे काय प्रायमरी चॅलेंजेस तुम्हाला वाटतात? पॅन इंडियाची लोक आज हेल्थ केअरसाठी मुंबईत येतात तर का? मुंबईत स्वस्त टोटल हेल्थ केअर सिस्टम आहे आणि ट्रीटमेंट मिळते इथे. त्याच्यासाठी आज आम्ही आपली चिकित्सा काढली. फ्रीमध्ये तुमचे 16 ब्लड टेस्ट होतात मुंबईत. आणि मी शिंदे साहेबांचा मी आभार मानतो, कारण हे एकूणच शहर कसं बकाल होत चाललंय, गर्दी वाढली आहे, रस्ते कंजेस्टेड आहेत, व्यवसायाच्या संधी बाहेर चाललेल्या आहेत. अशा वेळेस लोक म्हणतात ठीक आहे, मुंबईपासून बाहेर जायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? चॅलेंजेस जे मुंबईकर आता फेस करतात दॅट इज अ ट्रॅफिक कंजेशन, पार्किंग इश्यूज प्लस वॉटर आहे. पुढच्या 5 वर्षासाठी जर तुमचा ऍक्शन प्लॅन तयार करायचा असेल मुंबईसाठी, तर त्यात कुठल्या गोष्टी तुमच्या प्रायोरिटीवरती असतील आणि काय काय पद्धतीने तुम्ही या गोष्टींना अप्रोच करा?